सुरुवातीला मला थोडासा यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आज माझ्या सांगली मिरज कुपवाड या उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या राज्यामध्ये एकंदरीत 29 महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याकरता मी आज आपल्याशी हितगुज साधण्याच्या करता खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोर इथं उभा आहे। या सभेला उपस्थित असणारे आमचे सहकारी माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब, माजी मंत्री ज्यांच्या बरोबर आम्ही लोकांनी काम केलं ते अजितराव घोरपडे सरकार, विद्यमान आमदार इद्रिस नायकवडी, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील, लतीफ तांबोळी, शहराचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, प्रताप पाटील, अनिल पाटील, जमील बागवान, विनायक मासाळ, संजय कोळी, साधनाताई कांबळे, अतहर नायकवडी, तामगोंडा रवी पाटील, महादेव डबडे, वीरेंद्र थोरात, उत्कर्ष खाडे, आकाश माने, ईश्वर जनवाडे, केदार पाटील, वसुधा कुंभार, तसंच सुवर्णाताई पाटील, देवजी साळुंके, धैर्यशील मोरे, अनेक माझ्या सांगली मिरज कुपवाड तसंच सांगली जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातलं तालुक्यातनं आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी मान्यवर, आमच्या लाडक्या बहिणी, आमचे सगळे बंधू भगिनी, तसंच पत्रकार मित्र आणि विशेषतः आज ज्यांचा पक्षप्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं झालेला आहे आणि त्याच निमित्तानं खरं तर माझी ज्यावेळेस त्यांच्या सर्वांची चर्चा झाली त्यावेळेस त्यांना मी शब्द दिलेला होता की 19 तारखेला मी आपल्या सगळ्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं सांगली मिरज कुपवाडच्या परिसरामध्ये येतो आणि त्यांच्या प्रवेशाच्या करताच आज खरं मी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी माझी विचार मांडण्याच्या करता इथं उभा आहे। मी सुरुवातीला सांगतो, लतीफने पण सांगितलं आता बोलत असताना, कारण आमदारांनी प्रास्ताविक केलं, पद्माकर जगदाळे असतील, निशिकांत पाटील असतील, लतीफ तांबोळे असतील, इद्रिस नायकवडी असतील, मैनुद्दीन बागवान असतील, साधनाताई कांबळे, विष्णू माने आणि किशोर दादा जामदार, त्या सर्वांनी आपले आपले विचार इथं मांडले। मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना सांगतो की आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं किशोरदादा जामदार, मैनुद्दीन बागवान हे सांगली मिरज कुपवाडचे माजी महापौर, तसंच आनंदा नेवमानेजी हे आपले माजी उपमहापौर यांच्यासह अनेक माझ्या माजी नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देखील देतो की त्यांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। माझी यादी कुठे नाही, इथं नाहीये। आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं किशोरदादा जामदार आणि मैनुद्दीन बागवान ह्या दोन्ही मान्यवरांना मी पक्षप्रवेशाचा जो आपला गमछा असतो तो टाकलेला आहे। त्याच्यानंतर माझं भाषण झाल्यानंतर आनंदा देवमानेजी, करण जामदारजी, तानाजी रुईकरजी, सुनील नांद्रेकरजी, शिवाजी दुर्वेजी, शुभांगी देवमानेजी, मालन हुलवानजी, जुबेर चौधरीजी, आरिफ चौधरीजी, आजम काजीजी, अंकुश कोळी, आजम काजीचे पाठी राखी भरपूर दिसत आहेत, धन्यवाद। अंकुश कोळेकरजी, शरद जाधवजी, संदीप अकिवाटेजी, चंद्रकांत हुलवानजी, शिशिर जाधवजी, शकील पिरजादेजी, रमजान सतारमेकरजी, जयश्री कोळेकरजी, विक्रम कोळेकरजी, ॲडव्होकेट बिल्किस
बुजुर्ग शेख जी, प्रशांत चव्हाण जी, श्रीमती डॉक्टर नरगिस सय्यद जी, रेखा विवेक कांबळे जी, बिल्किस याच्यातले घेतले नवीन आणि इतर अनेक मान्यवरांचाही डबल रिपीट होत आहे। मी त्या सर्वांचाच पक्षप्रवेश आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने घेणार आहे। मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये मी देखील गेली 35 वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करत असताना तुमच्या माझ्या पूर्वीचा सातारा आणि नंतर सांगली सातारा असे 2 जिल्हे अस्तित्वात आले। त्याला एक वेगळी परंपरा आहे। त्या जिल्ह्यांनी खूप मोठं योगदान देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या करता दिलं। या जिल्ह्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या निमित्तानं खूप मोठे नेते या देशाला दिले, राज्याला दिले। विशेषतः त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेब असतील, इतर अनेक मान्यवरांचा आपल्याला तिथं उल्लेख करता येईल। आणि ह्या सगळ्या मान्यवरांची सांगली अशी संपूर्ण देशामध्ये ह्या सांगलीची ओळख। काळ बदलतो, वेळ जातो, नवीन नेतृत्व पुढे येतं आणि त्याच्यातून नवीन नेतृत्वाला पण खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम हे सरकारमध्ये काम करत असणारे, राज्यामध्ये काम करत असणाऱ्या मान्यवरांनी द्यायचा असतो। मित्रांनो, मी या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतोय। मधल्याही काळामध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक मान्यवरांनी मला इथं सांगितलं की दादा, आपल्याला काही मान्यवरांशी बोलायचं आहे। त्याच्यामध्ये मी किशोरदादा जामदार असतील, मैदुद्दीन बागवान असतील, इतर अनेक मान्यवर असतील, यांच्याशी चर्चा केली। मैदुद्दीन बागवान आणि आम्ही मागच्या काळामध्ये एकत्र काम केलेलं आहे, परंतु किशोरदादा जामदारांनी सांगितलं किंवा मी काँग्रेसच्या विचारधारेतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे। मी पण 91 साली खासदार झालो। माझी पण खूण पंजाब काँग्रेसच होती। राजूजींनी आणि आदरणीय पवार साहेबांनी मला उमेदवारी दिलेली होती। त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2 आमदारकी मी लढवल्या। त्याही वेळेस माझी खूण त्या ठिकाणी पंजाब होती आणि 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळेस शिवाजी पार्कला झाली त्यावेळेस आम्ही असंख्य सहकाऱ्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमाजी असतील, तारिक अनवरजी असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, त्याच्यामध्ये मधुकरराव पिचर असतील, छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, स्वर्गीय RR पाटील असतील, अशा अनेकांनी आम्ही त्याच्यामध्ये त्या पक्षामध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मागे वळून न बघता खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही जातीय सलोखा निर्माण करून आपल्याला कशी पुढे नेता येईल। मी आल्यानंतर महाराजांच्या मूर्तीच्या पुढे तिथं नतमस्तक झालो। मित्रांनो, त्यांनी 1630 ते 1680 हा जो काळ जो आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याच्यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना, रयतेचं राज्य निर्माण करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक चढ उतार आपल्या महाराष्ट्राने पाहिले। आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आज देखील तरुण तरुणींचे प्रश्न आहेत, माझ्या कष्टकऱ्यांचे, माझ्या बळीराजाचे, माझ्या शेतकऱ्यांच्या। अचानक पाऊस पडल्यानंतर खूप मोठी समस्या त्यांच्या पुढे निर्माण होती। आपण मागच्या काळामध्ये अजितराव घोरपडेंना आठवत असेल, टेंबू, ताकारी, म्हैसाळ ह्याच्याबद्दल बरंच बोललं जात होतं, परंतु त्याला खऱ्या अर्थाने एक गती देण्याचं काम, कारण माझ्याकडं आणि अजित घोरपडेंच्याकडे पण हे डिपार्टमेंट काही वर्ष आम्ही सांभाळलं। आता माझ्याकडे अर्थ मंत्रालय, परंतु या सगळ्या कामं करत असताना माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये जे काटापूर असेल, वसनांगणे, वांगणा असेल, कवठे केंजळ असेल किंवा माझा जतपासून इकडचा सगळा पार सांगोल्यापर्यंत सोलापूर जिल्ह्यातला जो दुष्काळी पट्टा, जिथं एकेकाळी म्हटलं जायचं कुसळाशिवाय दुसरं काही उगवत नाही, त्याही भागातल्या माझ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पाणी मिळवून देण्याच्या करता आपण टेंबू, ताकारी, म्हैसाळला
गती देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, कधी लोक टीका करतात, परंतु मी व्यवहारी माणूस आहे. मी ग्रामीण भागातनं पुढे आलेला कार्यकर्ता आहे. मी शब्दाचा पक्का आहे. शक्ती सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. आणि त्याच्यामुळे असणारा निधी हा वंचित वर्गाकरता, गरीब वर्गाकरता, त्याच्यामध्ये माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता, भटक्या समाजाच्या करता असा जो वर्ग आहे की त्यांनाही इतरांच्या बरोबरीने आलं पाहिजे. इतर मागासवर्गीय समाजामध्ये छोट्या छोट्या वेगवेगळ्या जाती आहेत, त्यांनाही पुढे आणण्याच्या करता अधिकचं लक्ष, अधिकचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि ते करण्याच्या करता केंद्राची मदत घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा असतो. राज्याचा तर अर्थसंकल्प जवळपास 8-8.5 कोटी रुपयाचा, 8-8.5 लाख कोटी रुपयाचा मी त्या ठिकाणी सादर करत असतो. आत्ताच्याही अधिवेशनामध्ये 75,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आपण सादर केला. आणि त्याच्यात सहसा या गरीब वर्गातल्या मुलांना, मुलींना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल त्याबद्दलचा माझा प्रयत्न असतो, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असतो. मित्रांनो, आपला सांगली, मिरज, कुपवाड एकेकाळी त्या नगरपालिका नंतर महानगरपालिकेमध्ये झालेलं रूपांतर, त्याच्यामध्ये अनेकांनी इथलं नेतृत्व केलं, परंतु अजून बरंच काम या सांगली, मिरज, कुपवाडमध्ये करण्याची गरज आहे. वेगवेगळे भाग आहेत. माझ्या मिरजच्या परिसराचा विचार जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 23 त्या ठिकाणी नगरसेवक, नगरसेविका निवडून येतात. सांगलीमध्ये 43 नगरसेवक, नगरसेविका निवडून येतात. कुपवाडमध्ये 12 नगरसेवक, नगरसेविका निवडून येतात. 78 नगरसेवक, नगरसेविका आमच्या सांगली, मिरज, कुपवाडचं प्रतिनिधित्व करतात. आज कुठली महानगरपालिका घ्या, मुंबई अपवाद आहे, त्याच्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई अपवाद आहे, कारण त्यांचं बजेट मोठं आहे, त्यांचं उत्पन्न मोठं आहे. परंतु या 29 पैकी ह्या 4-5 जर सोडल्या तर बाकीच्या सगळ्या महानगरपालिकांना केंद्राचा निधी, इव्हन ह्याही महानगरपालिकांना लागतो, राज्याचा निधी, त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचा निधी, जायकाचा निधी, कमी व्याजामधनं जो निधी आज उपलब्ध होतो, जपानमधनं होतं, इतर वेगवेगळ्या वर्ल्ड बँकेकडनं होतो, तो आणल्याशिवाय ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते त्याचा विचार केल्यानंतर एकट्या आपल्या स्वतःच्या उत्पन्नावर ती महानगरपालिका यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून अनेक मान्यवरांनी इथं बोलत असताना वेगवेगळे प्रश्न इथं मांडले. मी ते टिप्पण करत होतो, त्यांचं भाषण सर्वांचं बारकाईने ऐकत होतो. 1998 साली मला आठवतंय, मी देखील त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो. त्यावेळेस सांगली, मिरज, कुपवाड या 3 शहराची मिळून महानगरपालिका स्थापन करण्यात आली. आता जवळपास 27 वर्ष झाली. काळ वेळ पुन्हा करता थांबत नसतो. प्रत्येक दिवस गेल्यानंतर पुढचा दिवस उगवत असतो. परंतु आज ह्या महानगरपालिकेचं 118 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे. इथं शेतीचा एरिया आहे. इथं कृष्णा त्या ठिकाणी नदी जी जाते त्याच्या संदर्भातले पण काही प्रश्न इथं निर्माण झालेले. आणि ह्या नदीचं बॅकवॉटर आल्यानंतर अलमट्टी धरण ज्यावेळेस तिथले दरवाजे बंद केले जातात त्यावेळेस आपलं शहर पाण्यामय त्या ठिकाणी होतं. त्याही बद्दलचे काही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. औद्योगिकरणासाठी आवश्यक अशा मेट्रो सिटीची सुविधा निर्माण करण्याची या शहराला आवश्यकता आहे. आम्ही मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई, नंतर पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड ह्या महानगरपालिकेमध्ये मेट्रो केलेलं आहे. आम्हाला टप्प्याटप्प्याने ठाणे आणि जिथं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालं, जिथं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगल्या पद्धतीने देण्याची गरज आहे तिथंही मेट्रो करायची. केंद्राचे 20%, राज्याचे 20%, 10% त्या संस्थेचे आणि 50% वित्तीय संस्थेकडचे, असे करून आपण तो प्रोजेक्ट पूर्ण करत असतो. सातत्याने आज जवळपास आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ करण्याचा प्रयत्न करतो. मी आता बीडचा पालकमंत्री आहे. मी बीडला पण आता विमानतळाचं काम
सर्वेचं सुरू केलेलं आहे. पुण्यात त्याची आता जागा एक्वायर करण्याचं काम चाललेलं आहे. गडचिरोलीला देखील आपण आता विमानतळ करतोय. इतर विमानतळाची लांबी वाढवतोय. मध्ये आपण कोल्हापूरची वाढवली. पण सांगलीकरांनो, मिरजकरांनो, कुपवाडकरांनो, जर उद्याच्याला आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री यावी असं वाटत असेल तर हे जे उद्योगपती आहेत या सगळ्यांच्याकडे विमान आहे. ते असं सकाळी तिथं विमानतळावर उतरून दिवसभर त्यांच्या फॅक्टरीचं काम करून रात्री परत येण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्यांना धावपट्टी किंवा विमानतळ लागतं. रिलायन्स जामनगरला एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. हजारो कोटी रुपयाची उलाढाल आहे. धीरूभाई अंबानी, आताचे आनंद अंबानी, या सगळ्यांची, मुकेश अंबानी. मित्रांनो, रोज 5 ते 6 विमानं मुंबईमध्ये सकाळी सगळे ऑफिसर बसतात, जामनगरला जातात आणि रात्री परत येतात. ही पद्धत आहे. त्याच्यामुळं आपल्याला डेव्हलपमेंट करत असताना जमिनी लागणार आहे. कधी कधी लोक म्हणतात की डेव्हलपमेंट करा, रस्ते करा, पालखी मार्ग करा. आता शक्तीपीठाचा मार्ग होतोय, त्याच्यामध्ये थोडासा बदल आपण करतोय. शेवटी आम्ही तुम्हाला सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊनच काम करणार. कुठलंही काम करताना जनतेचा रोष आम्ही घेणार नाही, कारण जनता जनार्दन सर्वस्व असते. जनतेला विश्वासामध्ये घेऊन त्यांना 4पट किंमत देऊन उद्याच्याला त्या रकमेतनं त्यांचे पुढं संसार चालला पाहिजे. पुढच्या पिढीला पण काही राहिलं पाहिजे. त्या पद्धतीनं आम्ही ही सगळी कामं करतोय. आणि म्हणून मित्रांनो, मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून तिथं आहे. मी तुमचा सहकारी म्हणून आज राज्य मंत्रिमंडळामध्ये काम करतोय. तुम्ही काळजी करू नका. आज मी जाणीवपूर्वक आमच्या सर्व मान्यवरांच्या प्रवेशाच्या करता, किशोरदादांच्या किंवा मैनुद्दीन आणि बाकीच्या सगळ्या सहकार्याच्या प्रवेशाच्या करता आलोय. शेवटी जीवाभावाची माणसं आहे. त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे, अनेक चढ उतार बघितलेले. इथं बाकीचे पण माझी महापौर बसलेले. शेवटी जागा मर्यादित असतात. 100% सगळ्यांना आम्ही नगरसेवक नगरसेविका करू शकत नाही. परंतु काही नवे चेहरे, काही अनुभवी, काही मधल्या वयातले, असं करून त्या शहरामध्ये सर्वांगीण विकास कसा करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न हा आमचा सगळ्यांचा असतो. मी यांच्याशी बरीच चर्चा केली. बरेच प्रश्न आहेत. जसं या इथं विमानतळाचा मी प्रश्न मांडला. शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांचं चौपदरीकरण झालं पाहिजे. आता ईव्ही कार निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये चार्ज केली तर गाडी 350-400 किलोमीटर चालते. किमती कमी व्हायला लागलेल्या. त्याची ऑटो इंडस्ट्री आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. लोकांचं राहणीमान बदलत आहे. बँका लोन देत आहेत. त्यामुळं मित्रांनो, आपल्याला रस्ते आता चौपदरी केल्याशिवाय गत्यंतर नाही. मी पिंपरी चिंचवडमध्ये, मी सांगली, मिरज, कुपवाडकरांना मी तुम्हाला ज्यावेळेस सांगतोय त्यावेळेस मी माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका 25 वर्ष माझ्याकडे होती. तिथं पूर्वी अनेक गावं एकत्र करून नगरपालिका झाली आणि नंतर महानगरपालिकेत जसं तुमचं सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत रूपांतर झालं, तेच गत पिंपरी चिंचवडची. तिथं इंडस्ट्री आली, त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर वाढलं. पिंपरी चिंचवड पुणे आणि मुंबईच्या मध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळाल्या. विमानतळ जवळ आहे. आज काही लाख लोक पुण्यामध्ये येत असतात आणि जात असतात. ही परिस्थिती आहे. हे आपल्याला करावं लागणार आहे. आपलं सांगली ही नाट्य पंढरी आहे, जगामध्ये प्रसिद्ध आहे. अत्याधुनिक सुविधासह मंजूर असलेलं नाट्यगृह तुम्हाला मला प्रयत्न करून पूर्ण करावं लागेल. कलाकारांना प्रोत्साहन द्यावं लागेल. प्रशिक्षण देण्यासाठी कला अकादमी उभी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ठोस अशा प्रकारचे निर्णय घेऊन राष्ट्रीय दर्जाची कला अकादमी ही उभारणी करण्याचा देखील आपण विचार करतोय. जसं कोल्हापूरला झालं, जसं आपल्या मुंबईमध्ये फिल्म सिटीच्या निमित्तानं झालं, ते नितीन देसाई वारलेमध्ये, परंतु एनडी स्टुडिओ चौक म्हणून एक कर्जतच्या जवळ, तिथं खूप चांगल्या प्रकारची त्यांनी तो स्टुडिओ निर्माण केलेला आहे. तो आता शासनाने घेतलेला आहे.
तो काही आर्थिक अडचणीत आला, एक मराठी माणूस होता, फार चांगल्या चित्रपटामध्ये त्यानं प्रचंड मोठे देखावे सेट त्या ठिकाणी निर्माण केले. आपल्या मराठी माणसाच्या अंगामध्ये कर्तृत्व आहे, त्याच्यामध्ये कौशल्य आहे, संधी देण्याची गरज आहे. क्रीडा क्षेत्र घ्या, कला क्षेत्र घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या. मित्रांनो, माझ्या सांगली मिरज कुपवाडची पाणी पुरवठा योजना, नागरिकांना आजही पुरेसा पाणी मिळत नाहीये. अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत, त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण उपाययोजना राबवता येतात. आता तर एआयचा वापर केला जातोय. आम्ही आमच्या भागामध्ये ऊस एआयचा वापर करून घेतोय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तिथं मदत करते. कृत्रिम बुद्धिमत्ता, जिथं आमचा माणूस 70 टन ऊस काढायचा आहे, तो 100 टन ऊस काढायला लागलाय. आपल्याला ते तंत्रज्ञान आपलंच करावं लागणार आहे. 500 कोटी रुपयाची तरतूद मी सरकारमध्ये कृषी विभागाला केलेली आहे. दत्ता भरणे कृषी मंत्री आहे, आपण त्यांना सांगू शकतो. इथं 72 शेतकरी आहे, इथं द्राक्ष पिकवणारा शेतकरी, वेगवेगळ्या प्रकारे ऊसाची शेती करणारा शेतकरी एकदम चांगल्या प्रकारची शेती करतो. या पद्धतीनं आपल्याला त्याला प्रोत्साहन द्यावं लागेल, एआयचा वापर करावा लागेल. आज पुढच्या पिढीला ते आपल्याला शिकवावं लागेल. जसं माग ज्याला लिहिता वाचता येणार नाही ते निरक्षर, नंतरचा काळ आला ज्याला कॉम्प्युटर चालवता येत नाही तो निरक्षर. मित्रांनो, पुढची पिढी ज्याला एआयचा वापर करता येणार नाही तो निरक्षर ठरणार आहे. म्हणून आम्ही त्याच्यात बदल करतोय. मी नुसतं राजकारण करायला इथं आलो नाही, मी समाजकारण करायला आलेलो आहे. जी डेव्हलपमेंट जगात मध्ये चाललेली आहे ती माझ्या सांगली मिरज कुपवाड मध्ये झाली पाहिजे. त्याच्यातनं या सगळ्यांचं सहकार्य घेऊन मी तुम्हाला केंद्र सरकार, राज्य सरकारमध्ये ज्या तुमचे प्रकल्प असतील त्याला पाठपुरावा करायचा प्रयत्न करीन, त्याबद्दल काळजी करू नका. इथं मगाशी बोलत असताना 156 कोटीचा प्रस्ताव हा हसरत खाजा शमना मीरा साहेब दर्गा, त्याच्याबद्दल मागे महिदुद्दीनने माझ्याकडे पाठपुरावा केलेला होता. मी नवाब मलिक तेव्हा त्या खात्याचे मंत्री होते, मीटिंग घेतलेली होती. बजेटमध्ये त्याला मी मान्यता दिली, परंतु त्याच्यानंतर काही राजकीय समीकरणं बदलली. मित्रांनो, जसं महिदुद्दीन म्हणत होता, सगळ्या गोष्टी शुक्रवार अशा चालून आलेल्या आहेत. तसं योग आहे की मी तुमच्या समोर बोलतोय. राज्याचा अर्थमंत्री पद माझ्याकडे आहे. माझ्याकडे आता अल्पसंख्याक, औकाफ आणि क्रीडा ही पण खाती कालच माझ्याकडे आलेली आहे. त्याच्यामुळं इथं मधल्या काळात जे काही बुलंद दरवाजा, इथं 1.5 कोटी, दर्गा कमान रस्ता 2.5 कोटी, तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्याच्या संदर्भामध्ये आता 156 कोटी एकदम दिले तर एकदम काम होणार नाही, परंतु जसं जसं काम होईल त्याच्यामध्ये निधी वाचून काम थांबलंय अशा प्रकारची वेळ आपण तिथे येऊन देणार नाही. कारण हे सगळे विभाग हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे आणि सुदैवाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख आहे आणि आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. त्याच्यामध्ये मला मताचं राजकारण करायचं नाही. मला जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करून त्याच्यामध्ये राजकीय पोळी भाजून घ्यायची नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. मित्रांनो, शेवटी माणुसकी महत्वाची असते. शेवटी इथं प्रत्येक माणसाला जन्माला आल्यानंतर काळाने नियतीने बोलवल्यानंतर जायचंच आहे. कोण इथं कायमचा थांबायला आलेलं नाहीये. जाताना प्रत्येकाला स्मशानभूमीची किंवा दफनभूमीची गरज आहे. त्या गरजा आपल्याला भागवाव्या लागतील. लोकसंख्या वाढतीये, त्या प्रकारे आपल्याला सुविधा द्याव्या लागतील. घनकचऱ्याचा यक्ष प्रश्न आहे, नद्यांचं प्रदूषण होत आहे आणि उद्यान असतील, क्रीडांगण असतील, भाजी मंडई असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं आता मी सगळं बघत असताना मला त्याच्यामध्ये आमचे विष्णू माने हे दाखवत होते की दादा मी काय काय त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सर्वच्या सर्व प्रभागामध्ये 20 प्रभागामध्ये या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. त्याच्याकरता माझ्याकडे अनुभव आहे. मी काहीतरी नवीन तुम्हाला सांगतोय असं लाडक्या बहिणींनो अजिबात समजू नका.
आम्ही महिलांना पण मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय. त्याही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. त्यांनाही सुरक्षितता वाटली पाहिजे. कायदा सुव्यवस्था तिथं चांगली असली पाहिजे. या पद्धतीचं काम आपण या सगळ्या मान्यवरांना घेऊन तिथं करूया. हे करत असताना मी पाणी पुरवठा योजनेचे पण नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा वापर करून आपल्याला त्याच्यात सुधारणा करता येतात. त्यामध्ये गुंठेवारी तिन्ही शहराचा विस्तार वेगाने होतोय. याचा विचार करून ड्रेनेज योजनेला गती द्यावी लागणार आहे. गुंठेवारी भागात सोयी सुविधा, रस्ते, गटार, अंडरग्राउंड, सांडपाणी, स्ट्रॉंग वॉटर हे प्रश्न आपल्याला मार्गी लावावे लागतील. काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था ही आता प्रश्न यक्ष निर्माण झालेला आहे. कारण लोक नवीन नवीन इमारती बांधतायत, टॉवर होत आहेत. सांगलीमध्ये जास्तीत जास्त 70 फूट किती मजली इमारतीला परवानगी आहे? 27 मजली. 27 मजली बर 23-27 जे काही असेल. पूर्वी काही वर्षापूर्वी कोणी सांगितलं असेल की पुढे सांगलीला 23 आणि 27 मजलीची परवानगी लोकांनी वेड्यात काढलं असतं. परंतु लोकसंख्या वाढतीये, जागा आहे तेवढीच आहे, त्याच्यामुळे आपण व्हर्टिकल चाललेलो आहे. मुंबईमध्ये तर 70 मजली 100 मजली इमारती व्हायला लागलेल्या आहेत. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु हे करताना पर्यावरणाचा विचार करावा लागणार आहे. एन्व्हायरमेंटचा विचार नाही केला तर पुढची पिढी तुम्हाला मला माफ करणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, मी फार बारकाईनं या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या सगळ्या मान्यवरांशी चर्चा केलेली आहे. किशोर दादा जामदार आणि महिनुद्दीन आणि बाकीचे सगळे, त्याच्यामध्ये निशिकांत पाटील होते, इद्रिस नायकवडी होते, आमचे पद्माकर जगदाळे होते, इतर पण मान्यवर होते, दिग्विजय होता, असे अनेक जण बसून आम्ही चर्चा केली. मी शब्दाचा पक्का आहे. मी तुमच्यावर, या सर्वांच्यावर आगीतनं उठलोय, पोपटात पडलोय अशी वेळ येऊन देणार नाही. मी त्याच्यामध्ये मलाही कळतंय जादूची कांडी असल्यासारखं एकदम सगळं अलबेल होणार नाही. परंतु त्या रस्त्याने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या मान्यवरांना संधी देऊन बघितलं. राष्ट्रवादीचे पण महिनुद्दीन आणि दिग्विजय काही काळाकरता इथं महापौर होऊन गेले. आमचे किशोरदादा पण होऊन गेले, इतर पण काही मान्यवर होऊन गेले. परंतु मित्रांनो, नेतृत्वाला विजन असलं पाहिजे, कामाची आवड असली पाहिजे. सांगली मिरज कुपवाडकरांनो, मी आज मला पहिल्यापासून सवय लागलेली आहे. मी सकाळी 6ला उठून कामाला सुरुवात करतो. तुम्ही केव्हाही बघा, बारामतीमध्ये असू द्यात, पुण्यात असू द्यात, पिंपरी चिंचवडला असू द्यात, कुठल्याही भागामध्ये मला पाणी करायचे असेल तर मी अधिकाऱ्यांना नाही सांगतो सकाळी 6ला येऊया. आता 6ला अंधार असतो, त्याच्यामुळे आता जरा 6:30ला जातो. पण दिवस उजाड जरा दिसायला लागलं की कामं लवकर होतात, रस्ते मोकळे असतात, पाणी नीट करता येते, कुणी गर्दी करत नाही, लोकांची गैरसोय होत नाही. माझ्या गेल्यामुळे ट्रॅफिक जाम होत नाही, कारण आमच्या बरोबर झेड कॅटेगरी असल्यामुळे सिक्युरिटी असते. माझा हा प्रयत्न असतो, आपण लोकांचे प्रश्न सोडवत असताना जी सर्वसामान्य जनता आहे त्यांना कुणाला त्रास होता कामा नये, या पद्धतीचा कटाक्षाने प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा असतो. आणि मला कामाचा उत्साह आहे, मला त्याच्यातनं एक आनंद मिळतो. आणि मलाही माहिती आहे, मी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये. सत्ता येत असते, सत्ता जात असते, पण ज्यावेळेस आपण सरकारमध्ये असतो त्यावेळेस तिथं प्रत्येक मिनिट ना मिनिट, प्रत्येक तास ना तास महत्वाचा असतो. आणि त्याच्यातून आपण त्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता काय काय करू शकतो. आता पंतप्रधान आवास योजना आहे, इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता चांगल्या प्रकारच्या योजना आहेत. जिथं स्लम आहे, झोपडपट्टी, तिथं SRAच्या योजना राबवता येतात. म्हाडाच्या चांगल्या प्रकारच्या योजना आहेत, त्या आपल्याला तिथं राबवून त्याच्यामध्ये मदत करता येते. आम्ही अनेक जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातून लोकांना कसा कमी त्रास होईल अशा प्रकारचा प्रयत्न
आज पक्षप्रवेश करत असणाऱ्या सगळ्या मान्यवरांनी ही गोष्ट लक्षामध्ये घ्यावी आणि आपण पण त्यांचे समर्थक म्हणून मोठ्या संख्येने आलेल्या आहेत। या निमित्तानं मी आपल्याही सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो। तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्याच्या करता उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिल्याशिवाय, त्यांना सवलती दिल्याशिवाय, त्याच्यामध्ये अनेक आपली महामंडळ आहेत, बार्टी आहे, आरटी आहे, मार्टी आहे, त्याच्यामध्ये आपलं सारथी आहे, महाज्योती आहे, अमृत आहे, अशा अनेक संस्था आम्ही काढलेल्या आहेत। त्या घटकातल्या गरीब वर्गाला कसं आपल्याला 5 वर्षाच्या करता त्यांनी काढलेले कर्ज त्याचं व्याज राज्य सरकारने भरायचं आणि त्यांनी त्याच्यातनं स्वतः एक चांगला छोटा मोठा उद्योग सुरू करायचा, ही त्याच्या पाठीमागची आमची कल्पना आहे। अशा खूप योजना केंद्र सरकारच्या आहेत, राज्य सरकारच्या आहेत, त्या योजना करण्याचं काम आपण करू। सांगली मिरज कुपवाडकरांनो, मी कामाचा दर्जा कटाक्षाने चांगला ठेवतो, त्याच्यामध्ये मी अजिबात हायगाई करत नाही। जर जनतेचा पैसा आपण विकास कामाच्या करता आणला आणि रस्त्याचं काम, अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम किंवा विजेचं काम, पिण्याच्या पाण्याचं काम, जे काही काम असेल ते इमारतीचं काम, त्याचा दर्जा जर खराब राहिला तर ते काम 25 वर्ष पण टिकत नाही आणि शेवटी त्या भागातल्या लोकांना त्याचा त्रास होतो। तुम्ही बघा, पूर्वीच्या काळामध्ये झालेली कामं, मी ब्रिटिशांचं कौतुक करत नाही, पण त्यांच्या काळामध्ये झालेले, आता तुमचा इथला पूल ब्रिटिशांच्या काळात झाला, ते आपला कुठला तो पूल पूल, मला त्याचे पूर्वीचं रेकॉर्ड कुणीतरी फोटो बिटो दाखवले होते परवा, 100 वर्ष होऊन गेली। 100 वर्षाची गॅरंटी असती तरी तो पूल अजून आहे। मग आपल्या काळातले पूल काय 100 वर्ष टिकत नाही? दोष कुणाचा आहे? कॉन्ट्रॅक्टरचा आहे, अधिकाऱ्यांचा आहे, लोकप्रतिनिधींचा आहे का जबाबदार नागरिकांचं जेवढं बारकाईने तिथं लक्ष पाहिजे? जो तुम्हाला अधिकार माहितीचा दिलेला आहे, त्या माहितीचा अधिकार हा चांगलं काम चांगल्या पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने होण्याच्या करता वापरा। आम्ही तुमचं कौतुक करू, आम्ही तुमची पाठ थोपटून देऊ, त्यामध्ये कुठं चुकत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्याची इन्क्वायरी लावू। अशा पद्धतीनं मित्रांनो आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरण अर्थकारणाला एक आश्वासक दिशा देण्याचं काम समाजातील मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, युवक युवती या समाज घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा आणि त्यांना विकासाची संधी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। हे सगळेजण येत असताना नव्या जुन्यांची मोठ बांधत कुठल्याही परिस्थितीत हा आत्ताच आलाय, मग ह्याला का द्यायचं, मी इतके वर्ष काम करतोय, आम्ही काय फक्त सतरंजा उचलायच्या का? तुम्ही सतरंजा नाही उचलायच्या, पण तुम्हाला तिकीट दिल्यानंतर निवडून येण्याची क्षमता देखील आपल्यात असली पाहिजे। ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल, ज्यांच्यामध्ये सर्व त्या प्रभागातल्या त्या वॉर्डातल्या लोकांचा बरोबर घेऊन जाण्याची ज्यांची हातोटी असेल, कसोटी असेल, त्यांना संधी देण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करू। आज या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत किशोरदादा असतील किंवा इतर मैदुदाने सर्व असतील, यांच्या सोबत एक नवीन प्रवास आपण सुरू करतोय। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचे हे सगळे सन्माननीय मान्यवर हे सदस्य झालेले आहेत। या निमित्तानं मी त्यांना खात्री देतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालेला तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुमचा योग्य पद्धतीचा सन्मान, मान हा राखला जाईल। त्याचबरोबर मी माझ्या पूर्वीच्या देखील माझ्या सहकाऱ्यांना ग्वाही देतो की तुमच्यावर देखील कोणताही प्रकारचा अन्याय होणार नाही, तुमचं देखील महत्त्व अबाधित ठेवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि जुन्या नव्यांची या सहकाऱ्यांची, कारण हे सगळ्यांनी अनेक वर्षे एकत्र काम केलेले, जरी त्यांचे पक्ष वेगवेगळे असले तरी भूमिका एकच होती की सांगली मिरज कुपवाड त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं काम करू।
हा क्रांतिसिंह नाना पाटलांचं स्मारक असेल, त्यांचा हा जिल्हा आहे, इतर मान्यवरांचा हा जिल्हा आहे, हे आम्ही कधी विसरू शकत नाही. त्या पूर्वी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब या सगळ्या जिल्ह्याचे नेते होते, स्वर्गीय वसंतदादा पाटील होते, त्याचबरोबर क्रांतिसिंह नाना पाटील होते, अनेक मान्यवर त्या बाबतीमध्ये होते. इव्हन पतंगराव कदमांनी इथलं नेतृत्व केलं, आर पाटलांनी इथलं नेतृत्व केलंय, राजाराम बापू पाटलांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केले. अनेक दिग्गजांनी या जिल्ह्याला आपल्या आपल्या परीनं नेतृत्व देण्याचं काम केलंय. त्या सर्वांचा मी आदर करतो, त्या सगळ्यांचा त्यांच्या पुढं अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करतो. आणि त्यांचं सगळ्यांचं जे काही अधुरं राहिलेलं स्वप्न आहे ते पुढं नेण्याच्या करता एकमेकाची उणीधुणी न काढता त्याच्यातून आपल्याला चांगलं जे काही साध्य करता येईल ते साध्य करण्याच्या करता आम्ही सगळेजण जीवाचं रान करू, अशा पद्धतीची ग्वाही आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देईन. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे किंवा राजकारणाला समाजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिलेला आहे. त्यांनी रचलेल्या पायावर तुम्हाला मला आधुनिक प्रगत पुरोगामी महाराष्ट्र हा उभा करायचा आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या ज्या जडणघडणीचं मोलाचं योगदान झालेलं आहे, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय जो सहभाग दाखवलेला आहे, आता आपण नवीन पिढीनं देखील त्यामध्ये त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे, आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या तरुण तरुणींनी त्यांची जबाबदारी पार पाडण्याच्या करता आम्ही तुमच्या पाठीशी सर्व जण ताकदीनं उभं राहू, सगळे काही गोष्टी तुमच्या करता करू, हा विश्वास मी आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं देतो. बरेच निवेदन आलेली आहेत. पुढे जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या पण निवडणुका आहेत. आता सध्या निवडणुकीचा काळ आहे. इतके दिवस आमच्या निवडणुका झाल्या, आम्ही खासदार झालो, आमदार झालो, मंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो, अनेक पदं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना मिळाली. परंतु जो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, इथं शिवाजीराव नाईक बसलेत, ते देखील स्थानिक स्वराज्य संस्थेतनंच त्या सांगली जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. या अनेक दिग्गजांनी तशा पद्धतीनं काम केलंय. त्याच्यातनंच उद्याचा नेता तयार होतो, त्याच्यातनंच उद्याचा आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री तयार होतो. आणि त्याच्यामुळं ही एक तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी आलेली आहे. मी पुन्हा सांगतो, सगळ्यांना तिकीट देऊन आम्ही तुम्हाला खुश करू शकत नाही, परंतु ज्यांचं इलेक्टिव्ह मेरिट त्या त्या प्रभागामध्ये असेल त्याबद्दल मी या सगळ्या मान्यवरांशी चर्चा केलेली आहे. त्या चर्चेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथं आपली आपली भूमिका बजावेल, याबद्दल तिळमात्र शंका कुणी मनामध्ये बाळगू नका. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्यातून इतर जे काही मंडळ असतात, इतर कमिटी असतात, त्याच्यामध्ये अध्यक्षपद असतं, उपाध्यक्षपद असतं, कुठं सदस्यपद असतं, DPDC मध्ये पद असतात. त्या वेगवेगळ्या पदावर तेवढ्याच तोडीच्या कार्यकर्त्याला जर थांबावं लागलं तर तिथं काही प्रमाणात माझ्या लाडक्या बहिणींना आणि इतर कार्यकर्त्यांना तिथं पण सामावून घेण्याचं प्रयत्न आणि काम हे आमच्याकडनं होईल, याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण प्रचंड संख्येने इथं उपस्थित राहिला, आपल्याला पण मी धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता दादांचा सत्कार होईल. आमदार इदिलजाई नायकवडी, निशिकांत दादा पाटील.